लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंत श्रीनिवासला म्हणतो की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मला विश्वास आहे की लवकरच माझी जानू माझ्या घरी येईल आणि आमचा सुखाचा संसार चालू असेल. त्याच्यासाठी मी काहीतरी प्लॅन केलेला आहे. तर जयंतचा असा प्लॅन आहे की आता जयंत जान्हवीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे आणि जयंत आता जान्हवीवर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. काय जयंतच्या ह्या असल्या भूलथापांना जान्हवी फसेल का, किंवा जयंतच्या जाळ्यामध्ये जान्हवी अडकेल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे विश्वावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण की त्याची जिवलग मैत्रीण जान्हवी आता विश्वाला सुद्धा विसरलेली असते आणि यातच आता धीर द्यायला विश्वाला त्याच्यासोबत सईसुद्धा नसते आहे. काय आता विश्वासुद्धा जान्हवीसाठी कॉलेजला पुन्हा जॉईन होणार आहे. काय आता जान्हवी विश्वावर फिदा होईल का जयंतवर होईल, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. विश्वा आणि जयंत या दोघांपैकी जान्हवीला इम्प्रेस करण्यात कोण यशस्वी होणार आहे. इकडे आता सिद्धू आजीला भडकावतो आहे की माझी भावना, माझी बायको मला कायमचं सोडून माहेरी निघून चाललेली आहे, त्याच्यामुळे तू आज प्रचंड खुश असशील. आणि हे ऐकून मात्र आजीला प्रचंड आनंद होतोय, कारण की आजीचा तर हाच प्लॅन असतो की भावनाला माहेरी पाठवणं. आणि आता मात्र भावनाने पुन्हा घराची जबाबदारी आजींच्या हातामध्ये सोपवलेली असते. काय आता आजी गाडेपाटलांचं घर व्यवस्थित सांभाळेल का, हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे. इकडे आता मंदिरामध्ये जान्हवी व्यंकीला भेटायला आलेली असते. व्यंकी मात्र जान्हवीला बघून घाबरून पळून जात असतो. व्यंकी जान्हवीला का बरं घाबरत असेल याचं कारण शोधणं खूप रंजक ठरणार आहे.